मुंबई गोवा मार्गावरील बहादूर शेख नाका या ठिकाणी असणारा उड्डाणपूल कोसळल्यानंतर या ठिकाणी नवीन पूल उभारण्यासाठी ही कामाला सुरुवात झालेली आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की इथं असणाऱ्या उड्डाणपुलासाठी अशा पद्धतीने हे पिलर उभारले गेले होते, मात्र उड्डाणपूल कोसळला आणि यानंतर चौकशी झाली। या चौकशीमधून हा जी डिझाईन आहे ही डिझाईन बदलली पाहिजे असा निकष निर्णय देण्यात आला आणि यानंतर याच उड्डाणपुलाच्या मध्ये आणखीन एक पिलर उभारण्याचं काम हे केलं जाणार आहे। त्याची तयारी आहे आपण या ठिकाणी पाहू शकतोय। मात्र इथं परिस्थिती आहे ही प्रचंड धोकादायक झालेली आहे की काही महिन्यांपासून चालू असणार हे काम जे आहे हे असंच रेंगाळत पडलेलं आहे आणि यामुळे इथं वाहन चालकांना प्रचंड मोठा त्रास पाहायला मिळतोय। सध्या आपण पाहू शकतोय की या ठिकाणी अशा पद्धतीनं जे काम चालू आहे त्याचा चिखल आहे, हा सगळा चिखल हा या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबई गोवा महामार्गावरील हा चिपळूणमधील परिसर आहे आणि इथं असणारा जो मार्ग आहे हा मार्ग उड्डाणपूल उभारल्यानंतर तयार होणार आहे आणि जो चालू मार्ग आहे तिथंच अशा पद्धतीचे हे मोठे पिलर उभारण्याचं काम आहे। हे एका बाजूला काही दिवसांपासून काम चालू आहे, मात्र सध्या वाहतूक आहे ही या ठिकाणी पर्यायी जो रस्ता असतो त्या मार्गाने ही वाहतूक अशा पद्धतीनं चालू केलेली हा सर्व्हिस रोड आहे। दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडनं काही महिन्यांपासून ही वाहतूक जी आहे मुंबई गोवाची ही अशा पद्धतीनं चालू आहे। इथं वाहन चालकांना त्रास होतोय। इथल्या ठेकेदारांकडून या ठिकाणी तातडीनं काम केलं जात नाही आहे, कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही आहेत। यामुळं चिखल आणि माती जी आहे ही सगळी रस्त्यावरती येते आणि यामधूनच वाहन चालकांना प्रवास करावा लागतोय। इथं अपघातांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, अपघातांच्या मालिका होत आहेत, अशी गंभीर परिस्थिती चिपळूणमध्ये पाहायला मिळते। कोणत्याही कामाचं योग्य नियोजन असावं लागतं, ह्या नियोजनाचा इथं अभाव असल्यामुळं या ठिकाणी या कामाचाच आता प्रवास करताना वाहन चालकांना प्रचंड मोठा त्रास होताना दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह कृष्णकांत सळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।